नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती व दारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. सोरोन मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेषबंधुषु. साधुष्वपीच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. ऐसे जानणे जे बरवे ते फावले तया आघवे. मनोनी आहाच वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. 9व्या अध्यायाच्या 9व्या क्रमांकाच्या श्लोकाला प्रारंभ झालेला आहे. आपण मनुष्य आहोत. मानवी देहामध्ये जीवन जगत असताना बऱ्याच प्रकारच्या व्यक्तिमत्व प्रारब्धाने आपल्याला भेटतात आणि त्या व्यक्तिमत्वाचं जीवनामध्ये आगमन झाल्यानंतर आपल्या अंतःकरणाची अखंड प्रसन्नता आपल्याला बऱ्याचदा कायम ठेवता येत नाही. आपली सर्वांची अपेक्षा असते की आपण कायम समाधानी असावं, कायम प्रसन्न राहावं, कायम सुखी असावं, ही सर्वांची अपेक्षा आहे. आणि सुख समाधान हे प्रसन्न चित्तावर अवलंबून आहे. विचारसागरामध्ये उदाहरण दिलं आहे. पौर्णिमेचं चांदणं स्वच्छ असतं, पण स्वच्छ असणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब जर आपल्याला वाटीभर पाण्यामध्ये स्पष्ट पाहायचं असेल तर ते पाणी स्वच्छही असावं लागतं आणि स्थिरही असावं लागतं. जर पाणी गढूळ असेल तर प्रतिबिंब स्पष्ट दिसणार नाही. यदा कदाचित पाणी स्वच्छ आहे, पण जर ते चंचल असेल, कंपायमान असेल, तरीही प्रतिबिंबाचा पूर्ण आभास त्यामध्ये उतरणार नाही. याचा अर्थ असा आहे की आकाशस्थ असणाऱ्या चंद्राचं वाटीभर पाण्यामध्ये प्रतिबिंब पडण्यासाठी ते पाणी स्वच्छ आणि स्थिर जसं असावं लागतं, तसं परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी असणारा जो आनंद आहे किंवा आत्मस्वरूपाचा जो आनंद आहे तो आनंद अंतःकरणामध्ये अभिव्यक्त होण्यासाठी अंतःकरणही शुद्ध असावं लागतं आणि स्थिर असावं लागतं. जोपर्यंत अंतःकरणाची शुद्धता आणि स्थिरता संपादन करता येत नाही तोपर्यंत व्यक्तीने किती साधना केली तरी त्याला सुखी समाधानी किंवा राहताच येणार नाही. अंतःकरण प्रसन्न करणं फार महत्त्वाचं आहे. जगद्गुरू तुकोबारायांचं आपल्याला आव्हान आहे, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. जीवनातलं सूत्र आहे. जो व्यक्ती जितका शुद्ध मनाचा आणि स्थिर किंवा एकाग्र मनाचा आहे तेवढाच तो व्यक्ती सुखी आणि समाधानी असतो. बाह्य जगतातील आपल्या भ्रामक कल्पना आहे की समृद्धी असेल, धन असेल, पदप्रतिष्ठा असेल, मान सन्मान सत्कार असेल म्हणजे व्यक्ती सुखी असतो, असं अजिबात नाही. अजिबात नाही. सुख समाधान हे अंतःकरणावर अवलंबून आहे. ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे 13व्या अध्यायामध्ये, दोनच उपाय सुख दुःखाला आहे. ते मनोरथ संगे न होई, एरवी सिद्धी गेलीची आहे. हे दोन्हीची उपाय सुख दुःखाशी. मनाचं चांचल्य जर असेल तर सुख प्राप्त होत नाही आणि मन स्थिर असेल तर दुःख मिळत नाही. दोनच उपाय सुख दुःखाला आहे. म्हणून जितकं अंतःकरण शुद्ध आणि एकाग्र करता येईल तेवढाच मानवाने प्रयत्न करावा. पण बऱ्याचदा व्यवहारामध्ये वागत असताना अनेक व्यक्ती आपल्या संपर्कामध्ये येतात. बऱ्याचदा आपण त्यांना टाळूही शकत नाही किंवा अकस्मात ध्यानी मनी नसताना ते आपल्या जीवनात प्रवेश करतात. मग अशा प्रसंगाला आपल्या मनाची प्रसन्नता कायम टिकून ठेवायची असेल तर काय अंतःकरणामध्ये भाव असावा. महात्म्याच्या जीवनामध्ये भरपूर लोक येतात, आपल्यापेक्षा जास्त येतात आणि उन्मत्त लोक तर फारच जास्त येतात. तेवी उन्मत्ते जगे जयासे खंती न लगे आणि जयाचे अंगे न शिने लोकू. लोकांचा तिटकारा तो करत नाही, पण तरीसुद्धा लोकांचं आगमन जीवनामध्ये झालं तर नेमकं काय तो करतो. कोणते कोणते लोक येतात. सामान्यपणे या श्लोकामध्ये आलेले 9 प्रकारचे लोक आपल्या जीवनात येतात.
काही आपल्यावर उपकार करतात, परोपकाराची प्रत्युपकाराची अपेक्षा करत नाही आपल्याकडून, त्याला सुहृद असं म्हणतात. ईश्वर, श्री गुरु किंवा संत हेही आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात ना, त्यांना सुहृद असं म्हणतात. पुढे आहे मित्र, जो आपल्यावर ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैवम षड्विधम मित्रलक्षणम. असाही मित्र आपल्या जीवनात प्रवेश करतो. काही माणसं विनाकारण आपल्यावर अपकार करतात, घेणं देणं काही नाही, त्याचं आपण काही वाईट केलेलंही नसतं आणि त्याला शत्रू किंवा अरी असं म्हणतात. काही लोक कोणत्याच बाजूला झुकत नाही, काही मात्र दोघांचं समान हित करावं अशी अपेक्षा ठेवतात. जे कोणतीच बाजू घेत नाही त्यांना उदासीन म्हणतात, आणि जे दोघांची समान इच्छेची कामना करतात त्यांना मध्यस्थ असं म्हणतात. अपकार केला की अपकार करतो त्याला द्वेष्टा म्हणतात, आणि बांधवाचं नातं असल्यामुळे जो आपल्यावर प्रेम करतो त्याला बंधू असंही म्हणतात. पुढे शास्त्रविधीनुसार वागणारा त्याला साधू म्हणायचं, आणि शास्त्र निषिद्ध आचरण करणारा त्याला पापी असं म्हणायचं. हे सगळे 9 प्रकारचे लोक आपल्या जीवनात येतात. कधीकधी तरी एखादा व्यक्ती आयुष्यभर येणारही नाही, कधीकधी सगळे लोक येतात, पण सामान्यपणे एवढे लोक मात्र आपल्या जीवनात प्रवेश करतातच. आणि मग समोर जसा व्यक्ती आला तसं आपलं अंतःकरण प्रतिक्रिया देत असतं. समोरचा व्यक्ती आला की प्रतिक्रिया निर्माण होते, आणि प्रतिकूल प्रतिक्रिया झाली, अनुकूल असेल तर अनुकूल प्रतिक्रिया, प्रतिकूल असेल तर प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होते, आणि मग आपलं अंतःकरण कंपायमान होतं. त्या अंतःकरणाला आपण स्थिर ठेवू शकत नाही. महात्मा मात्र या बाबतीमध्ये विशेष आहे. समबुद्धी, त्याची सगळीकडे ब्रह्मबुद्धी असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारे कंपायमान होत नाही. यापैकी कोणता व्यक्ती काय करतो आणि त्या बाबतीमध्ये मी काय करावं असं तो विचारच करत नाही. ज्याला जे करायचं त्याने ते करू द्या, मी मात्र माझ्या अंतःकरणातली बैठक मोडू देणार नाही. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात ना, तया बंधू कोण काह्याचा, द्वेषी या कवन तयाचा, मीची विश्वायसा जयाचा बोध झाला. संपूर्ण विश्व मीच आहे असा बोध प्राप्त झाल्यामुळे आता 9 प्रकारचे माणसं जरी आपल्या जीवनात आले तर ते माझ्यापेक्षा वेगळे नाहीच ना. जे माझ्यापेक्षा वेगळे नाही त्यांच्याविषयी प्रतिकूल भावना काय धारण करायची. आपलेच दात असतात, आपल्याच दाताखाली आपली जीभ चावली जाते. जिभेचा अपराध झाला की नाही, दातांनी केलेला आहे. मग कोणी 32 दातात कापतात का? तोडून टाकत नाही, पाडूनही टाकत नाही. व्यवहारात म्हणतात माणसं आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणतात. आपण जीभ घेऊ, जीभ दातांनी चाविली, कोणी 32शी ताडिली का? कारण तिथे अभेद भाव असतो, ते आपलंच आहे. मग आपलेच अवयव जर असेल तर आपल्याला दुःख देत नाही. तसं संपूर्ण विश्व हे माझं स्वरूप आहे असा जेव्हा व्यापक भाव प्राप्त होईल, त्या व्यापकत्वामध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिकूलता राहत नाही किंवा दुःखाचा संपर्कसुद्धा होत नाही. तो जाणतो आहे. ज्ञानोबा उदाहरण देतात, सोन्याचा वाण पाहण्यासाठी आपण कसोटीचा दगड आणला तर आपल्याला सोनं उत्तम मध्यम कनिष्ठ कळतं. पण कसोटीचा दगड आणण्याच्या ऐवजी जर आपण परिसच आणला आणि त्यावर आपण 3 प्रकारचं सोनं घासून पाहिलं तर ज्याप्रमाणे परिस त्या सोन्याला 3 प्रतीचं न ठेवता उत्तम दर्जाचं सोनंच करून टाकतो, म्हणजे परिसाच्या दृष्टीमध्ये जसा अधम मध्यम आणि उत्तम असा भाग राहत नाही, तसं ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीमध्ये हा पुरुष अधम आहे आणि हा उत्तम आहे असा कोणताही भाग राहत नाही. एका महापुरुषाचं उदाहरण असं ऐकलं की त्या महात्म्याच्या दर्शनाला बरेच लोक आले. त्या लोकांपैकी एक व्यक्ती कनिष्ठ आचरण करणारा होता. बऱ्याचदा घडतं असं, महात्म्यांच्या जवळ राहणारे जे लोक असतात, महात्म्याकडे दृष्टी नसते, म्हणजे दोष दृष्टी नसते, पण जवळचे माणसं मात्र निरीक्षण चांगलं करतात. एक व्यक्ती कनिष्ठ आचरण करतो आणि तो महात्म्यांकडे येतो. जवळच्या लोकांनी महात्म्याचे कान भरले, सांगितलं तुम्हाला काही कळत नाही असं बरेच लोक म्हणतात महात्म्याला.
तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही कोणालाही विश्वास ठेवतात, कोणावरही तुम्ही प्रेम करतात. म्हणजे का बरं? अहो, ज्याचा तुम्ही आज प्रवचनामध्ये आदर केला तो व्यक्ती आदराकरता पात्र नाही. कारण का? त्याच्या जीवनात काही सुधारणाच नाही झालेली नाही. महात्म्याने उत्तर दिलं, हम पहिले स्वीकार करते है बाद में सुधार करते है. पहिले स्वीकार बाद में सुधार, हे महात्म्याचं जीवन आहे. अधम आणि उत्तम असा कोणताही भेद ते पाहत नाही. याकरिता उदाहरण दिलं आहे की ज्याप्रमाणे सुवर्ण अलंकार तयार झाला की तो अलंकार फक्त सोन्यापासूनच तयार होतो, तसं विश्व हे अलंकार आहे. त्याचा विस्तार जरी फार मोठा असेल तर एक परब्रह्म नावाच्या सोन्यापासूनच ते तयार झालं. आणि यालाच ज्ञानोबा या जाणण्याला बरवं जाणणं असं म्हणतात. जाणणं शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्या ज्ञानामध्ये भेदभाव राहत नाही, ज्या ज्ञानामध्ये एकत्वाची अनुभूती येते, अनेकत्वाचा निराश होतो, आणि ज्या जाणण्यामध्ये ब्रह्मप्रतीती किंवा त्यापुढे जाऊन आत्मप्रतीती अनुभवाला येते, त्या जाणण्याला सर्वश्रेष्ठ जाणणं किंवा ज्ञान असं म्हणतात. व्यावहारिक कोणतंही ज्ञान असं आपल्याला भाव प्राप्त करून देत नाही. व्यवहारातलं कोणतंही ज्ञान घ्या, ते भेदाचा विस्तार करतं. किंबहुना राजसी आणि तामसी ज्ञान भेदाचाच विस्तार करणारं आहे. एक सात्विकच ज्ञान असं आहे की जे अनेकत्वामध्ये एकत्वाची अनुभूती, भेदभावाचं निराकरण, अभेदाची प्राप्ती आणि जगत अंतपाती असणाऱ्या सगळ्या पदार्थांचा निराश करून केवळ ब्रह्म अवशिष्ट, आणि तोच ब्रह्म आपला आत्मा या रूपाने अनुभवाला आणून देतं. त्या जाणण्याला बरवं जाणणं म्हणतात. ते तया फावले आघवे 99 क्रमांकाची ओवी आहे. ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे. असं चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट, सर्वोत्तम, पवित्र, अविद्या निवृत्त करणारं आणि परब्रह्माची आत्मत्वाने प्राप्ती करून देणारं असं सर्वोत्तम जे ज्ञान आहे, हे ज्ञान त्याला फावले, प्राप्त झालं. पण कसं? आघवे फावले, संपूर्ण रूपाने प्राप्त झालं. आपण कधीतरी पाठामध्ये विचार केला आहे, चारवाक जो आहे ना, त्याची देहबुद्धी आहे. तुकोबारांचे एक अभंग फार गोडे काल वाचण्यामध्ये आला. देहबुद्धी वसे जयाचे अंगी, पूज्यताते जगी सुख मानी, असं तुकोबारांचं प्रमाण आहे. आणि थोर असे दगा झाला तया हाटी, बहुतेक दुसरं हे प्रमाण आहे. त्याला या मृत्यू लोकाच्या बाजारामध्ये येऊन फार मोठा दगा झाला. कोणाला? की ज्याचे देहाच्या ठिकाणी मीच देह आहे अशी बुद्धी प्राप्त झाली. वास्तविक देहबुद्धी, देह आपण नाही आहे. कारण का? देह जन्माच्या पूर्वी नव्हता, मृत्यूनंतर हा देह राहणार नाही. जसे कपडे बदलावे तसे आपण देह बदलतो. त्यामुळे एक विशिष्ट देह आपला राहू शकत नाही. 84 लाख देहातून आपण प्रवास करतो. ज्याच्यात प्रवास करतो, ज्याच्यात मुक्काम करतो आणि ज्यातून आपण निघून जातो ते आपल्यापेक्षा वेगळं असतं. 4 चाकी वाहनात आपण प्रवास करतो. वाहन म्हणजे आपण नाही, वाहनातले प्रवासी आपण असतो. घरामध्ये येतो आणि जातो, घरात मुक्काम करतो. घर म्हणजे आपण नाही, घरापेक्षा आपण वेगळे आहे. तसं देहाची या गावा आली, या देहाच्या गावात आपण आलो आहे. जोपर्यंत आपलं प्रारब्ध आहे तोपर्यंत आपला मुक्काम आहे. एकदा आपलं इथलं तिकीट संपलं की आपल्याला उतरावं लागतं. पण मी उतरणार नाही, धक्के मारतील. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापळे जैसे धान्या किंवा धान्या चोर यातना धरी जेतो. त्या यमाला या शरीरातून प्राण काढण्याकरता करुणा अजिबात नाही. त्यांचं ते कामच आहे. ज्याचं जे काम असतं ना त्याला ती करुणा वाटत नाही. वाटली तर त्यांचं कर्तव्य त्यांना करता येत नाही. यमाला करुणा नसते आणि पोलिसांना पण करुणा नसते. ते फक्त सापडला की पहिलं मारतात आणि नंतर निर्दोष मुक्तता, नंतर अगोदर आता खालू काढून घेतात. ते जसं यमाला करुणा नाही त्याप्रमाणे देहबुद्धी, देहच मी आहे अशी बुद्धी चारवाकाची आहे. जीवबुद्धी पूर्वमीमांसकाची आहे. म्हणती संसारी जन्मी जे,
यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ही जीवबुद्धी आहे, कारण जीव जावा लागेल ना स्वर्गामध्ये भोग घेण्यासाठी. आत्मबुद्धी आहे योगी पुरुषांची. आत्मा कळाला पण व्यापक रूपाने कळाला नाही. ब्रह्मवेत्ता महात्मा त्यांची ब्रह्मबुद्धी आहे आणि त्या ब्रह्मबुद्धीला या श्लोकामध्ये समबुद्धी असा शब्द आलेला आहे. देहबुद्धी असेल तरी घातच आहे, जीवबुद्धी असेल तर जन्ममरणाची परंपराच आहे. आत्मबुद्धी जरी असेल तर परिपूर्ण ज्ञान नाही, पण ब्रह्मबुद्धी जर प्राप्त झाली तर त्याला म्हणतात आघवे फावले, त्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालं. ऐसे म्हणून चांगदेव महाराजसुद्धा जोपर्यंत ज्ञानोबाऱ्यांना शरण येत नाही तोपर्यंत त्यांना आघवे फावले असं म्हणता येत नाही. आणि जी जेव्हा शरणागती पत्करतात, 14 विद्यां 64 कलेमध्ये निष्णात आहे, पण आत्मज्ञानाची 65वी कळा जेव्हा ज्ञानोबा त्यांना प्रदान करतात, कळा 65वी उकलोनी दाविली, हा जसा प्रकार घडला किंवा चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुवरे मारुती बाबा सांगत असतात. चांगदेव महाराजांनी विचारलं आपल्या शिष्यांना, हे 4 भावंड पैठणला आले होते, त्यांच्यापैकी त्यांचं वय काय काय आहे. मग त्यांच्यामध्ये एक भगिनीसुद्धा आहे म्हणे बालिका, तिचं वय काय आहे. शिष्य म्हणाला महाराज तुमचं किती आहे. म्हणे आधार कार्डावर तर आहे व 1400 वर्ष. त्या काळात नव्हतं आधार कार्ड. 1400 वर्ष माझं वय आहे. 14 वेळा मी काळाला मागं परतवून लावलेलं आहे. म्हणजे त्या 1400 वर्ष 2 शून्य काढा, खाली किती राहिले 14, त्याचे पुन्हा निम्मे करा 7 वर्ष. 7 वर्ष वय आहे मुक्ताबाईंचं. आणि 1400 वर्ष जीवन म्हणजे 200 पटीनं मोठे बोते. 7 दूनी 14 होईल की नाही. 200 पटीनं मोठं वय आहे चांगदेव महाराजांचं. कारण 20 पटीनं म्हणलं तर मग 2 पटीनं म्हणलं की 14 झालं. 20 पटीनं 140 होईल, 10 पटीनं असंच होईल की नाही. 140 70 140 असं 200 पटीनं वय मोठं चांगदेव महाराजांचं. शरण येतात मुक्ताबाईंना. चांगदेव महाराजांची आत्मबुद्धी आहे आणि मुक्ताबाई किंवा आदी करून सगळ्या संतांची ब्रह्मबुद्धी आहे. वयाचा विचार नाही, बोधाला महत्त्व असतं. एखादा व्यक्ती वयाने खूप मोठा आहे आणि विचार लहान बाळकाचे आहे. तुकोबारा म्हणतात, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देई बाळकाशी. वय वाढलेलं आहे आणि प्रवचनात फुटाणे खातो. बालक आहे, बालक आहे बालक. किंवा काही माणसं मी पाहिले वय मोठं असतात आणि कीर्तना चॉकलेट खातो. समान तो देही बाळकाशी. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बाळकाशी. वय वाढलेलं आहे, विचार बालकाचे आहे. पण कधी कधी काही बालक असतात पण विचार फार मोठे असतात. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, आईसाहेब मुक्ताई, वय लहान आहे पण विचार किती मोठे. हस्ता मलक, विचार मोठा आहे. म्हणजे काय सांगायचं आहे, ऐसे जानणे जे बरवे ते फावले तया आघवे. आघवे म्हणजे पूर्ण परिपूर्ण ज्ञान, ज्या ज्ञानामध्ये संशय नाही आणि कोणत्याही प्रकारची विपरीत भावना नाही. संशय आणि विपर्यरहित जे ज्ञान असतं त्या ज्ञानाला पूर्ण ज्ञान असं म्हणतात. आणि पूर्ण बोध प्राप्त झाला की ज्ञानोबा म्हणतात, मनोनी आहाच वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे. जगताचा जो वरवर असणारा चित्रविचित्र आकार, या आकाराच्या चित्राने तो फसविला जात नाही. सामान्य पुरुष फसविला जातो कारण आपली आकारावर नजर आहे, निराकार तत्वावर आपली दृष्टी जात नाही. आपण फसले जातो. महात्मे मात्र फसत नाही. नामदेवराय संतांच्या सभेमध्ये आले, सगळ्यांनी नमस्कार केला. निवृत्तीनाथांनी पण नमस्कार. मग वारकऱ्यातला नियम आहे प्रति नमस्कार करायचा. बाया पडे जन एकमेका किंवा एका नमस्कार केला पाहिजे. पण नामदेवराय मात्र फक्त आशीर्वाद देतात. ते मुक्ताबाईनं कोपऱ्यातून पाहिलं असतं. म्हणे हे प्रतिनमस्कार करत नाही, देवाच्या जवळ आपण राहतो याचा अभिमान झाला. आणि तसंही नामदेवरायांना वाटायचं की सगळ्यांनी आपल्याला नमस्कार केलाच पाहिजे. आता 200 लोकांमध्ये 100 लोकांमध्ये सर्वांनी नमस्कार केला आणि एकानेच केला नाही, तो कुणी नमस्कार केला हे लक्षात नाही राहत.
कोणी आपल्याला नमस्कार केला नाही जास्त लक्षात राहतं. मग निवृत्तीनाथ म्हणले, अगं मुक्ताई त्यांना नमस्कार कर, लय मोठे महाराज आहे ते, नमस्कार केला पाहिजे. का नमस्कार करायचा? अगं ते देवाच्या जवळ आहे कायमची, असं मग ताजिबात नमस्कार करणार नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, का अहंकार त्यांचा गेला नाही? मुक्ताबाई म्हणे, मी दर्शनाला जाणार नाही. उलट गोरोबा काकांना सांगितलं, आपल्यामध्ये परीक्षा करा, कोण परिपक्व आहे आणि कोण अपूर्ण आहे. काका म्हणाले, काय हरकत नाही, कुंभारच होते. आपल्या हातामध्ये थापटणं घेतलं, निवृत्तीनाथांच्या मस्तकावर प्रहार केला थोडासा थापटण्याचा. नाणं खणखणीत आहे. ज्ञानोबारायांच्या बाबतीत काय बोलायचं? सगळ्यांची परीक्षा झाली, नामदेवरायांचा क्रमांक आला. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, नामदेवरायाने त्या दिवशी हजामत केलेली होती. आणि जे थापटणं डोक्यामध्ये पडलं, वेदना झाल्या, रडायला लागली. म्हणजे देवा काय चुकी झाली माझी, यांच्या सभेमध्ये मी आलो. मुक्ताबाई सांगितलं, काका हे कच्चं आहे, आपल्या सभेमध्ये येऊन जर हे परिपक्व नाही झालं तर दोष आपल्याला लागेल. मग करा तयारी भाजायची. झालं ना. मग आता जसे मातीचे मडके आव्यामध्ये भाजावे अग्नीत, तसं नामदेवराने विचार केला, हे जर डोक्यावर मारू शकतात, हे भाजायला मागं पुढं पाहणार नाही. जे पळाले आणि देवाच्या मंदिरात घामाघूम झाले. भगवंताने विचारलं, नामदेवराया का बिबट्या मागं लागला काय? कशामुळं झालं हे? म्हणे, तुम्ही तर रडून रडून सांगत होते, फार मोठे संत आहे, फार मोठे संत आहे. देवा ते तर मला भाजायला निघाले, ते तर मला म्हटले मी अपरिपक्व आहे, अजून परिपूर्ण नाही का? भगवान म्हणले, हो अजून तू कच्चाच आहे. अरे 5 वर्षाच्या वयापासून दूध पितो माझ्या हातून, आणि तोही त्यांच्या पक्षात गेला का एका दिवसात? मी कच्चाच आहे. म्हणे, हो तो फक्त मंदिरापुरती माझी व्याप्ती मानतो, व्यापकत्वाने मला जाणत नाही. व्यापकत्वाची अनुभूती येण्याकरता गुरूंची शरणागती अनुग्रह घ्यावा लागतो. औंढा नागनाथाला आले. बाकीचा इतिहास आपल्याला माहिती आहे. विसोबा महाराजांच्या पायाखाली भगवान शंकराची पिंड पाहिली. देवाने चुकीचा पत्ता सांगितला. निघाले. विसोबा महाराजांनी विचारलं, कशा करता आलात? पण फार मोठी अपेक्षा होती, मला तुमच्याकडून 6 महिन्यात कीर्तन करा, आपलं एखादा बोध काहीतरी प्राप्त करून घेता येईल अशी अपेक्षा होती माझी. पण इथं आल्यानंतर कळालं, नाही तुमचेच तर पाय देवाच्या पिंडीवर आहे, तुम्ही मला काय बोध प्रदान करणार? मी म्हातारा झालो, माझे पाय मला उचलत नाही, तूच उचलून बाजूला ठेव बरं. बाबा सांगत असा, इतका राग आलेला होता. म्हाताऱ्याचे पाय उचलायचे, जमिनीवरच आदळायचे, जोड्यासहित पाय, हात लागला, बोध प्राप्त. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. चरणाचा स्पर्श झाला आणि दुसरीकडे पाऊल ठेवणार, भगवान शंकराची पिंड जमिनीतून तयार झाली. विचार केला, यांनी पाऊल नाही ठेवलं, भगवान शंकरांनीच आपल्या मस्तकावर यांचे पाऊलं ठेवून घेतले, इतके हे पवित्र आहे. नामा म्हणे खेचरा पायी, ओळखी झाली सर्वा ठाई. आणि तिथून जे निघाले नामदेवराय, बार्शी नावाचं गाव आहे. आजही बघा इतकी सुंदर मूर्ती देवाची पाहण्यासारखी आहे. तिथं आल्यानंतर द्वादशीचा पर्व काळ, नामदेवरायांनी स्वयंपाक केला. स्वतःच्या हातनं स्वयंपाक करण्यात काही आगळा वेगळा आनंद असतो बरं. ज्याला स्वतःच्या हातून स्वयंपाक करायची सवय असते ना, त्याला दररोज चटणी का होईना पण करावीशी वाटते. त्याला ती गोडी असते बघा. आणि त्याच्या हाताला दररोज फक्त एवढंच आहे की स्वयंपाक करताना कोणावर प्रॅक्टिस करून घेऊ नये, नाही तर त्याला व्हायचा त्रास ना आपलं व्हायचे असं नको व्हायला. अगोदर थोडे अनुभव यायला पाहिजे आपल्याला. नाहीतर काही काही विद्यार्थी प्रयोग करतात, हो मी पहिल्यांदाच केला म्हणतात स्वयंपाक, तुम्ही खाऊन पहा, तुम्ही वाचले तर मग मी खाईन, असं नाही ना. ज्याला ती सवय असते. नामदेवरायांनी स्वयंपाक केला, भगवंताने श्वानाचं रूप धारण केलं. मी कशा करता सांगतो आहे, ऐसे जानने जे बरवे, ते फावले तया आघवे, मनोने आहाच वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे. मग देव कोणत्याही आकाराने जरी आला तरी तो फसविला जात नाही. स्वयंपाक करतात नामदेवराय, भगवान श्वानाच्या रूपाने तिथं आले. भाकरी किंवा चपाती काही तयार झाली असेल, पोळी तयार झाली आहे, आणि भगवंताने नामदेवरायांचं लक्ष नाही असं पाहून त्यातली पोळी उचलली आणि पळायला सुरुवात केली.
नामदेवराय म्हणले, देवा अशी नुसती कोरडी पोळी खाऊ नका, तुपाची वाटी घेऊन मागं लागले. आज का? कारण आज देवाची ओळखही झाली. अगोदर मंदिरापुरतीच देवाची व्याप्ती, आता मात्र विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. असे व्यापकत्वाची अनुभूती येण्यासाठी ब्रह्मज्ञान महत्त्वाचं आहे. म्हणून आपली परमार्थामध्ये व्यापकत्वाकडे जर वाटचाल असेल तर आपला प्रवास बरोबर आहे. आणि व्यापकत्वाच्या मार्गात येऊन जर आपली संकोचित भावना होत असेल, एखाद्या विशिष्ट प्रांताविषयी, एखाद्या समाजाच्या विषयी, जातीच्या विषयी किंवा आपला एक परीघ आहे त्याच्याविषयी, तर आपण परमार्थामध्ये येऊन अजून प्रगती केलेली नाही. मनुष्य गावाकडून आला तर संकोचित असतो, इथे आल्यानंतर तो व्यापक झाला पाहिजे. पण इथे येऊन जर गावाकडच्यापेक्षाही जास्त संकुचित होत असेल तर मग तो मार्गात चांगला आहे, पण साध्य मात्र त्याचं कनिष्ठ आहे. वाटचाल ही व्यापकत्वाकडे झाली पाहिजे. ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया आघवे, मनोने आहाच वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे. कारण हा आकाराचा म्हणजे जगताच्या आकाराचा चित्र विचित्र रचनेचा आकार वरवर आहे. आणि बहुधा वरवर जे असतं त्यालाच पाहून माणसं फसतात. वरवर जे असतं की नाही, कधीतरी उदाहरण सांगितलं असेल. एक व्यक्ती रेल्वेत प्रवास करत होता, समोरच्या बाकावर एक व्यक्ती घाईघाईमध्ये आला. त्याने नवीनच मोबाईल घेतलेला होता, त्याचं वरचं खोकं वगैरे त्यांनी ते पाहिलं आणि समोरच्या व्यक्तीला विनंती केली, मला फार गरज पडली पैशाची, मी आत्ताच मोबाईल घेतला, एवढा विकत घ्या ना. पण केवढ्यात घेतला? सत्य घटना आहे बरं ही. 6-7 हजारापर्यंत घेतला आहे, मला घाई आहे, तुम्ही घ्या एवढा. केवढ्यात घेणार? कमीत कमी माझी इच्छा आहे की 3,000 तुम्ही घ्या. आता अशी गरज जर असेल तर माणसं भाव पाडून मागतात बघा. एखाद्या शेतकऱ्याला जर सायंकाळी घरी जायचं असेल ना, तर काही श्रीमंत म्हणवणारे पण हलक्या मनाचे माणसं शेतकऱ्याकडून असं पाडून भाव मागतात. कारण त्याला माहिती आहे आयला हा भाजीपाला घरी न्यायला परवडणार नाही, आता असं पाडून मागतात, काहीच वाटत नाही त्यांना. आणि मॉलमध्ये गेले तर मग जी किंमत छापलेली असेल ती घेणार आणि लोकाला सांगणार की आम्ही एवढे महाग पदार्थ वापरतो. आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये 10-5 रुपये सुटत नाही, असे हलके भाव ते मागून पाहतात. तसं तो रेल्वेतला मनुष्य म्हणला, तू 6,000 घेतला ना, मला 2,000 दे. घासाघीस करता करता ते 2,500 सौदा ठरला. त्याने ते 2,500 घेतले मोबाईल विकणाऱ्याने आणि तो गेला निघून. गाडी सुटली आणि मित्र आले तोपर्यंत याचे. माणसाला कौतुक असतं, नवीन वस्तू घेतली का मित्राचे ते कती खोलायची. आयफोन घेऊ, 4 चाकी गाडी घेऊ, ते 4-5 जण असतात मागं चहा पाणी घ्यायला. ते गाडीचं कवर काढायला नसतात का, किंवा ते मोबाईलसुद्धा काढायला ते बरोबर ते कागद काढायचा, मग थोडी स्माईल करायची, असं करायचं. पण बरेच प्रकार असतात ते आपल्याला काही जास्त माहिती नाही. म्हणजे मित्राच्या देखत मोबाईलचं खोकं काढायचं. काही नाही बघा, वाजून पाहिला मोबाईल होताच त्याच्यामध्ये, पाहिलं मिडीमिक्स साबण निघाला, बाकी काही नाही. आहाच वहाचे झकवे, वरवरचं जे आवरण असतं त्यामध्ये माणसं फसतात. जगाचा आकार वरवर आहे, आत काय आहे हे कोणी पाहत नाही. संत पाहतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारेती. मनोने आहाच वाहाचे न झकवे, येणे आकार चित्रे. दुसरं उदाहरण ज्ञानोबारे देतात, 100 क्रमांकाची ओवी आहे. घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूची सैंग सृष्टी, परी तो एक वाचोनी गोठी दुजे नाही, ऐसेनी प्रतिती हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे, तोची समबुद्धी अनारिसे नव्हे जाणे. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. गापे पटा माझी दृष्टी, पट म्हणजे वस्त्र आणि तंतू म्हणजे धागा. आडवा आणि उभा धागा जर गोवला की त्यापासून वस्त्र तयार होतं. बारीक धागे असतात, धागे जरी बारीक असेल आकार आणि आडवे उभे, त्यापासून वस्त्र तयार होतं. आपण ज्याला वस्त्र म्हणतो तंतूचा तो विस्तार असतो. तंतूसुद्धा कापसापासून तयार होतो.
पण सामान्यपणे आपण म्हणूया की जेव्हा पटा माझी दृष्टी घापे, घापे म्हणजे घालणे, जेव्हा आपण वस्त्रावर दृष्टी टाकतो किंवा आपली नजर पटावर वस्त्रावर जाते, तेव्हा सामान्य पुरुषाला वस्त्र दिसतं आणि विचारी पुरुषाला त्यातले धागे दिसतात. आपण दुकानामध्ये जर गेलो धोतर खरेदी करायला तर आपण काय पाहतो? नाव, त्याची असणारी काय म्हणतात त्याला ते लाईन, कडेची असणारी डिझाईन का पट्टा पाहतो आपण, बॉर्डर का असं त्याला म्हणतात. ते बरेच प्रकार आहे. कधी कधी लहानच आकार असतो, थोडी जाळपट्टी असते, काही एवढा काठ असतो मोठा, कसा नेसतात काय माहिती तो, पण असतो मोठा काठ. म्हणजे आपण काय पाहतो? वस्त्र पाहतो. आणि जो शहाणा मनुष्य तो त्यातलं सूत पाहतो बारकाईनं, आडवे उभे धागे पाहतो. बहुतेक ते जाड काठ असतो की नाही तो एकाच बाजूला असतो म्हणून तो नेसता येतो, दोन्ही बाजूला असतात, गाठ बसली नसते, मग नाचता असं झालं असतं कदाचित. पण बहुतेक ते एकाच बाजूनं ते नेसण्याकरता असतं, दुसऱ्या बाजूने त्याला तो मोठा काठ असतो. ते आपण नाही घेतलं पण असं म्हणतात बघ, काय खरं खोटं आपल्याला माहिती नाही. घापे पटा माझी दृष्टी, वस्त्रामध्ये जर आपण दृष्टी घातली तर दिसे तंतूची सैंग सृष्टी. सृष्टी म्हणजे विस्तार, रचना, आणि सैंग म्हणजे केवळ, सर्व, फक्त धाग्यांची ती सृष्टी आहे. हे आपल्या अनुभवाला येतं. परी म्हणजे प्रकार, तो एक वाचून गोष्टी दुजे नाही. प्रकारही घ्या किंवा परी म्हणजे परंतु असाही अर्थ घ्या, परंतु तो एक तंतू वाचून असा अर्थ घ्यायचा. कारण मागच्या दृष्टांतामध्ये तंतू म्हणजे धागा आलेला आहे. एका धाग्या वाचून दुजी गोष्टी नाही, दुसरी कोणतीही गोष्ट नाही. खरं तर धागाच आहे, फक्त आडवा उभा विणल्यामुळे आपण त्याच्यावर वस्त्राचा आरोप करतो. नाहीतर केवळ एका धाग्या वाचून दुसरी कोणतीही गोष्ट नाही. तसं जगतामध्ये एकमेवाद्वितीयम ब्रह्म, एका परमात्म्या वाचून दुसरा पदार्थच नाही. त्या गवळणी यशोदा मैयाकडे जात असताना तक्रार करतात आणि त्या म्हणतात की याला नाही दुसरा जोडागे. याला दुसरा जोडा नाही, म्हणजे याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. हा एकटाच एक आहे, एकटाच एक. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एकम एव अद्वितीयम. केवळ परमात्माच आहे. बाहेरचे आकार हे उपाधिकृत आहे, आणि जे उपाधिकृत आकार असतो, भेद असतो, तो काही खरा भेद नसतो. आपण कायम उदाहरण पाहतो. व्यापक असणारं जे आकाश त्याला महाआकाश असं म्हणतात, आणि त्या महाआकाशाला जर 50 घट आपण जमिनीवर ठेवले तर त्या प्रत्येक घटामध्ये असणारी जी पोकळी, अवकाश, रिकामी जागा, त्याला नाव येतं घटाकाश. घटाकाश हे नाव जे आलं ना महाकाशाला, ते फक्त घट उपाधीमुळे आलं, आणि उपाधीमुळे आलेलं जे नाव असतं ते काही खरं नसतं. उपाधिकृत असणारा भेद कल्पित असतो. उपाधी बाजूला गेली किंवा उपाधी बाजूला नाही गेली तरी पण महाकाश स्वरूपच आहे. तसं व्यापक असणारं तत्त्व ज्याला ब्रह्म म्हणतात ते व्यापकच आहे, त्याच्या एका वाचून दुसरी गोष्टी नाही. ऐसेनी प्रतीती हे गवसे, अशा अनुभवानेच हा भाव गवसे प्राप्त होतो, सापडतो, किंवा अशा प्रतीतीनेच तो परमात्मा आपल्याला सापडतो. हा जर अनुभव आला तरच परमात्मा सापडतो, प्राप्त होतो. खरं असं आहे, प्राप्तीचा व्यवहार घडतो. मुळात तो अगोदरच प्राप्त आहे, पण ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की अज्ञान निवृत्ती होऊन त्याच्या प्राप्ताची प्राप्ती घडते. असा प्रकार होतो. ऐसा अनुभव जयाते असे, असा अनुभव ज्याच्याकडे आहे. परमार्थामध्ये सर्वात जास्त महत्त्व अनुभवाला आहे, सर्वात जास्त महत्त्व ज्ञानाला आहे. ज्ञान म्हणजेच अनुभव. त्या अनुभवामध्ये एक आत्मानुभव आणि एक विश्वात्मक अनुभव. आत्मानुभव सांगत असताना मी वासुदेव तत्वता हा आत्मानुभव आहे, आणि जगताच्या बाबतीमध्ये
वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ, किंवा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. हा त्याचा अनुभव आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, ऐसा अनुभव जया ते असे. असा अनुभव ज्याच्या जवळ आहे तोच समबुद्धी महात्मा आहे. किंवा सम शब्दाचा ब्रह्म असा अर्थ होतो. तोच ब्रह्मबुद्धीने संपन्न महात्मा आहे. आणि भगवान म्हणतात, हे अनारीसे नव्हे, माझ्या या बोलण्यामध्ये अन्यथा नाही बरं, म्हणजे विकल्प किंवा पर्याय नाही. माझं हे बोलणं अगदी सत्यातलं सत्य आणि यथार्थ प्रमा आहे, म्हणजे खरं आहे. बाधित होणारं नाही किंवा खोटं ठरणारं हे माझं बोलणं नाही, असं तू जाणावं अर्जुना. सांगणारा कोण आहे? देव. परमात्मा त्याच्याविषयी निरूपण करतात. देवाला सर्वांचं सर्व कळतं आहे, म्हणजे सर्वांचं सर्व कळणारा सर्वज्ञ परमात्मा ज्या अर्थी त्या महात्म्याच्या विषयी असं बोलतो आहे की तोची समबुद्धी, या चकाराने अन्यांची व्यावृत्ती केली आहे, तोच खऱ्या अर्थाने ब्रह्मबुद्धी आहे. माझ्या या बोलण्यामध्ये अन्यथा नाही. आणि शास्त्राचं प्रमाण असं आहे किंवा उपनिषदाचं प्रमाण, ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. जो परब्रह्माला जाणतो तो ब्रह्मवेत्ता असतो असं नाही, तो ब्रह्मच असतो. कारण जर ब्रह्मवेत्ता मानलं तर वेत्ता म्हणजे जाणणारा, ब्रह्मवेत्ता म्हणजे ब्रह्माला जाणणारा. आणि ज्या ब्रह्माला जाणलं ते ब्रह्म वेगळं झालं. ब्रह्माला जाणलं म्हणजे ज्ञेय झालं, आणि ब्रह्मवेत्ता हा ज्ञाता झाला. मध्यंतरी त्यांना जोडणारं ज्ञान आलं की त्रिपुटी आली, आणि त्रिपुटीचा व्यवहार आला की द्वैत आलं ना. म्हणून नियम असा आहे, ब्रह्मस्वरूपाला जाणायला गेला की तो ब्रह्मच होतो, शिल्लक राहत नाही. स्वरूपाने शिल्लक राहत नाही, आपल्या स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाने शिल्लक राहतो, पण हे सांगायलाही तो शिल्लक राहत नाही. तर तोच स्वरूप होऊन जातो. जे जाणितले यासाठी संसारा काढून या काठी, जिरवणी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. संसाराला बाजूला काठावर तो काढतो आणि स्वतः नित्यानंदाच्या पोटात स्वरूपामध्ये स्वतःचा बाध करून जिरून जातो, एक रूप होतो. मिठाचा खडा समुद्राची खोली मोजण्याकरता गेला आणि तो म्हणाला असं आहे, जितक्या उंचून आपण उडी मारतो तितका आपल्याला खोल जाता येईल. ते विहिरीमध्ये उडी मारतात ना काही विद्यार्थी पोहणारे, पट्टीचे पोहणारे, तर ते म्हणतात विहिरीचा तळ काढून आणायचा, आपल्याला तळच गाठायचा. मग अशी वर उडी मारली तर नाही जाता येत, जितके उंचून उडी मारता येईल तितकं खोल जाता येतं. तसं मिठाने ठरवलं, उंचून उडी मारायची. गेला विमानात, मिठाचा खडा, कल्पना करायला काय हरकत आहे, विमानात गेला विमानात, आणि तितक्या उंचून त्याने उडी मारली. कोणी? मिठाच्या खड्याने. गेला तळाला समुद्राच्या, आणि तळावरचे रत्न घेऊन वर आला, असं होईल? नाही. समुद्राशी तो एकरूप झाला की आता तो मीठ रूपाने शिल्लक न राहता व्यापक समुद्र स्वरूप होऊन जातो. तसं व्यापक ब्रह्मतत्वाला जाणायला गेलेला साधक जेव्हा त्या परब्रह्माला आत्मत्वाने जाणतो किंवा आत्मस्वरूपाला ब्रह्मरूपाने जाणतो, तेव्हा तो जीव या भावाने शिल्लक राहत नाही. मग तो जीव हे भाष सरे, ब्रह्म परमात्म बोधे भरे, तो व्यापक होतो. आणि जर त्या मिठाने असं ठरवलं नाही मला मीठपणाने शिल्लक राहायचं, तर व्यापक समुद्राची प्राप्ती होणार नाही. लवण पाणी याचा ठावो, माझी रिगोणी गेला पाहावो, तो तिथं नाही तर काय घेऊ माप जाळा. तो पाण्याचं काय माप घेणार आहे? किंवा सांडोणी मिठपणाचा लोभू, मिठू सिंधत्वाचा घेतला लाभू, देवी अहम देवनी शंभू शांभवी झालो. मिठपणाचा लोभ सोडला तरच त्याला व्यापक समुद्राची प्राप्ती. तसं जीवाने आपला जीवभाव सोडला की त्याला व्यापक ब्रह्मत्वाची प्राप्ती. परमार्थातला व्यवहार फायद्याचा फार आहे. का बरं?
द्यायचं आहे जीवत्व. एक वाक्य सांगून जातो. आपण सगळे पाठ ऐकतो, पण आपण पाठ ऐकणारे सगळे खोटे आहोत. उद्यापासून यायचं नाही. खोटे का आहोत? कारण तत्व एकच आहे, ब्रह्मतत्व. आणि जीवत्व जे आलं आहे ना, ते आपल्या अंतकरणामुळे आलेलं आहे. अंतकरण सत्वगुणाचं कार्य आहे. आणि सत्वगुणाचं कार्य असणाऱ्या अंतकरणामध्ये परमात्म्याचं जे प्रतिबिंब पडलं, त्या प्रतिबिंबाला म्हणतात जीव. जसं आरशामध्ये प्रतिबिंब दिसावं ते खोटं आहे, कारण ते अवलंबूनच आरशावर आहे. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असतं ते खोटं असतं, आणि जे स्वतः असतं ते खरं असतं. जसं आरशातलं प्रतिबिंब हे खोटं, तसं अंतकरणातलं प्रतिबिंब जीवरूपाने खोटं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांचा मीपणा, जीवपणा हा खोटा आहे. पण तो जीवपणा ते प्रतिबिंब ज्या बिंबाचा आहे, किंवा आपला जीवभाव ज्या मूळ ब्रह्मतत्वाच्या स्वरूपाने आलेला आहे, ते ब्रह्म खरं आहे. परमार्थ सोपा का फायद्याचा का? जीवत्व खोटं आहे. आणि खोटं जीवत्व दिल्यानंतर सत्य ब्रह्माची प्राप्ती होते आहे. म्हणजे द्यायचं खोटं आणि घ्यायचं खरं. म्हणून परमार्थाचा व्यवहार फायद्याचा आहे. व्यवहारातला व्यवहार द्यायचं खरं आयुष्य आणि मिळवायचं काय? आभाषिक सुख. म्हणून व्यवहार खोटा आहे, फायद्याचा नाही. फायद्याचा परमार्थ आहे. तुकोबारा म्हणतात, काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी. मुळामध्ये जीव कल्पित आहे ना, कल्पित जीवत्व द्यायचं आणि अकल्पित असणारं परब्रह्मत्व प्राप्त करायचं. ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. तुम्ही असं म्हणाल, महाराज म्हणतात आज म्हणले मग पाठामध्ये आपण सगळे खोटे आहोत, पण हे खऱ्यातलं खरं आहे. कारण ज्या अर्थी अंतकरणामध्ये पडलेलं चैतन्याचा आभास, त्याला आपण चिदाभास म्हणतो की नाही, वास्तव हेच आहे. जर आपण स्वतःला खरं म्हटलं की परब्रह्माशी द्वैत येतं आहे. कारण परब्रह्म एक खरं आणि आपण एक खरे, झालं ना द्वैत. द्वैतापत्ती आले की नाही? तसं नाही. आपल्या स्वरूपाचा बाध केला तर एक शिल्लक राहतं. रज्जूवरचा सर्प एक वेगळा आणि रज्जू एक वेगळी, असं कधी होतं का? रज्जू म्हणजे दोरीवर भासणारे, दोरीच खरी आहे. दोरीवर भासणारा सर्प खोटाच आहे. तसं जीवत्व खोटं आहे आणि आपल्या सर्वांचं अधिष्ठान असणारं ब्रह्मतत्व फक्त एक खरं आहे. आता हे सगळे आपले गटाचे आकार आहे, देहाचे आकार आहे. उपाधिकृत आपल्यामध्ये भेद आहे, फक्त उपाधिकृत आहे बरं. उपहितामध्ये सर्व आपण स्वरूपाने एक आहोत. म्हणून एखाद्याची बुद्धी फार चाणाक्ष असेल तर ते सूक्ष्म देहातली बुद्धी आहे. एखाद्याची बुद्धी चालत नसेल तर तो बुद्धीचा भाव आहे. पण सर्वांच्या बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य ते मात्र एक आहे. सकलार्थमती प्रकाशो, ते एकच आहे. स्वसंवेद्य आहे, आत्मरूप आहे, जगताचं आद्य कारण आहे आणि ते ओंकार स्वरूप आहे. तस्य वाचकः प्रणवः ऐसे निप्रतीते हे गवसे, ऐसा अनुभव जयाते असे, तोची समबुद्धी हे अनारिसे नवे जाणे. आता इथपर्यंत श्लोकाचं चिंतन झालं. समबुद्धीर विशिष्यते इथपर्यंत चिंतन झालं. आता पुढं येणाऱ्या 3 ओव्या म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही मला मग आतापर्यंत काय झालं? आतापर्यंत 101 ओवीपर्यंत श्लोकाचं व्याख्यान झालं. आता जे श्लोकात नाही आहे ते ज्ञानोबाने प्रगट करतात. जिथे ज्ञानोबांना असा अवसर मिळतो, जेव्हा त्यांना मुक्त हस्ताने चिंतन करण्याची संधी मिळते, तेव्हा ती ज्ञानेश्वरी असते. श्लोकाच्या अगोदर असणारी प्रस्तावना, श्लोकाच्या अगोदर असणारं मंगलाचरण ही ज्ञानेश्वरी आहे. श्लोकाच्या संबंधाने असणारं चिंतन हे व्याख्यान आहे. आणि श्लोकातली अपूर्व भाव प्रगट करतात तेव्हा ती ज्ञानेश्वरी आहे. मग ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरी थोडी आहे. जिथं जिथं अवसर मिळाला तिथे ज्ञानोबा प्रकट करतात. आता तो समबुद्धी आहे, त्याला ब्रह्मबुद्धी प्राप्त झाली त्या महात्म्याला. त्याच्या ज्ञानाच्या भूमिकेतून सगळीकडे केवळ ब्रह्मतत्वच आहे. आत्मतत्वाची अनुभूती
मग त्याचं महात्म्य तरी नेमकं काय आहे? तर ज्ञानोबाला त्याच्या नावाचं, दर्शनाचं, संगाचं, बोलण्याचं, दृष्टीचं, त्याच्या क्रीडेचं आणि स्मरणाचं, त्याची प्रशंसा करण्याचं, एवढी सगळी महात्म्य सांगतात बघा. सगळं इतके आलेले आता ते मोजले की नाही मला माहिती नाही, सांगून गेलो तेवढं. एवढे आहे सगळे महात्म्य, जवळपास 8-9 तरी कमीत कमी असेल नक्कीच. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्म भावो, भ्रांतासही. जयाचे नाव, 2 अर्थ होतील या ओळीचे. जयाचे नाव तीर्थ रावो, रावो म्हणजे राजा. राजा सत्ताधीश असतो. ज्या महात्म्याचं नाव आपण तीर्थराज असं ठेवलं तरी चालेल. आपल्या भारतामध्ये संगम झाला नद्याचा तर त्याला प्रयाग म्हणतात, आणि सर्वात मोठा संगम त्याला प्रयागराज म्हणतात. भारतामध्ये आलं की नाही, संगमाला म्हणतात प्रयाग. आपल्या महाराष्ट्रात इथं संगम आहे की नाही, तुळापूरला त्रिवेणी संगम आहे, कोल्हापूरला प्रीती संगम आहे. असं ज्या ज्या ठिकाणी नद्या 3 एकत्र येतात, 2 आल्या तरी संगम, 3 आला तर त्रिवेणी संगम, आणि संगमालाच प्रयाग म्हणतात. सर्वात मोठा संगम गंगा, यमुना आणि गुप्त असणारी सरस्वती, म्हणून जसं तिला प्रयागराज म्हणावं, तीर्थराज म्हणावं, हे तीर्थातला राजत्व आहे, तसं ज्ञानोबाला म्हणतात या महात्म्याला सुद्धा आपण तीर्थांचा राजा असं नाव देऊ शकतो. हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, ज्या महापुरुषाचं नाव सगळ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ आहे, सगळ्या तीर्थांमध्ये एका बाजूला आपण तीर्थ ठेवलं, पवित्र असणारं जे उदक असतं त्याला तीर्थ असं म्हणतात. त्यामध्ये स्नान गेलं की पाप जातं, पुण्याची प्राप्ती होते, याला म्हणतात तीर्थ. आणि संतांचं नामस्मरण एका बाजूला केलं की पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे, का तुका म्हणे पापे, जाती संतांची आजपे, पाप ताप दैन्य जाय उठावठी, झाली आया भेटी हरिदासांची, ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, तप तीर्थ जगी दानव्रत. या महात्म्याला आपण तीर्थाचा राजाही म्हणू शकतो. दुसरा अर्थ आपण पाहतो आहे, त्या महात्म्याचं नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणातून जे पुण्य प्राप्त होतं आणि तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर जे पुण्य मिळतं, यांची जर तुलना केली तर तीर्थाचा नियम असा आहे की तीर्थात फक्त पाप जातं, पापाची वासना जात नाही. आणि महापुरुषांचं नामस्मरण केलं तर महापुरुषांच्या नामस्मरणाने पापही जातं, पापाची वासनाही जाते. पुढे जाऊन सांगू, आपण कितीही मोठ्या तीर्थामध्ये स्नान केलं ना, ब्रह्मज्ञान नाही प्राप्त होत, पण महापुरुषांचं नामस्मरण केलं ना तर देवाला ज्ञान द्यावं लागतं आपल्याला. तुम्ही एखाद्या तीर्थाचं नामस्मरण करा, तीर्थाच्या नामस्मरणाने पुण्य प्राप्त होईल, मान्य आहे, ब्रह्मज्ञान नाही होऊ शकत. पण ज्ञानोबाऱ्यांचं नामस्मरण करा बरं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवची होते अखंड वदनी वदेतो. म्हणजे असं म्हणता येईल की नाही, जयाचे नाव, ज्या ज्ञानोबाऱ्यांचं नाव जगामध्ये पावन करणाऱ्या सगळ्या तीर्थांचा राजा आहे. जे तीर्थाला शक्य नाही ते त्यांच्या नामस्मरणाने होऊ शकतं. 4 अक्षरे ज्ञानदेव किंवा ज्ञानदेव ही 4 अक्षरे, किंवा जो जप करील धरीला भाव, ज्ञान होय जेव्हा सर्व येत संशय नाही. नामस्मरणाचं महत्त्व आहे. सगळे तीर्थ त्यांच्या चरणाजवळ येतात. सगळे तीर्थे पर्वकाळ अवघी पायांपे सकळ. ज्ञानोबाराय वाराणसीला आल्यानंतर गंगेमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर ज्ञानोबाचे पायी मेठे घाली गंगाबाई. म्हणता येईल की नाही, जयाचे नाव तीर्थ रावो. सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ असणारे ते आहेत, किंवा सगळे तीर्थ त्यांच्या चरणाजवळ. तीर्थे तया ठाया
येते पुनीत व्हावया पर्वकाळ पायांतळी वशे वैष्णवा. त्यांच्या पर्वकाळ पायांच्या जवळ राहतात आणि तीर्थ पावन होण्याकरता येतात. जयाचे नाव तीर्थ रावो. दर्शनाचं काय महत्त्व आहे किंवा आणखीन काही चिंतन तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. योग महाराज की जय.